मुंबईत सातत्यानं तुम्ही खास करून उपनगरांमध्ये नालेसफाई असेल किंवा रस्त्यांच्या कामांची पाहणी करताय. एकंदरीत काय आत्ताची स्थिती आहे? कारण का 10 दिवस डेडलाईनला उरलेले आहेत. अनेक रस्त्यांची कामं अपुरी आहेत. सूचना तुम्ही देताय. आज सध्याची वस्तुस्थिती काय आहे? मुंबईतील पश्चिम उपनगराचा दौरा आम्ही केला. आता पूर्व उपनगरातल्या रस्त्यांच्या कामाचा दौरा करतो. त्याआधी नालेसफाईचे पूर्ण मुंबई पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर, शहर यावरही आपण पाहणी केली, दौरा केला, कामाचा पाठपुरावा केला. रस्त्यांच्या बाबतीत आणि विशेषतः सिमेंट कॉन्क्रिटायझेशन जे रस्त्याचं आहे, कामाची संख्या दरवर्षीपेक्षा आणि मुद्दामून सांगायचं झालं तर उद्धव ठाकरेजींच्या सरकारपेक्षा 5 पटीने जास्त आहे. पण घेतलेली कामं जी 5 पटीने जास्त आहेत ती वेळेत पूर्ण होण्यासाठी गती जी आहे ती अजून वाढवावी लागेल. त्यामुळे समाधानकारक नाही. मी अतिरिक्त आयुक्त आमच्या बरोबर आहेत, त्यांना हे सांगितलं आहे की आता उरलेले रस्ते उघडू नका. उरलेले रस्ते आणि चालू असलेले रस्ते दोन्हीचं काम 31 मे पर्यंत पूर्ण होऊन ते रहदारीयुक्त मोटारेबल झाले पाहिजेत. त्यासाठी हर्डल्स जिथे असतील, ज्या ठिकाणी अन्य काही असुविधा असतील त्या दूर केल्या पाहिजेत. उरलेला भाग हा मास्टिक अस्फाल्टमध्ये केला पाहिजे, पण तो सुद्धा लेवल मॅच झालेल्या सीसी रोडच्या लेवलला मॅच करणारा झाला पाहिजे. आणि या पद्धतीने हे काम वेळेत पूर्ण करणं याचा पाठपुरावा आम्ही करत राहू. तुम्ही एक सूचना दिलात अधिकाऱ्यांना की 2 रस्ते ज्यावेळेला एकत्र असतात, एक खचला जातो काही कालांतरानंतर. मुंबईतील दुचाकी स्वारांच्या अपघाताचं एक वाढण्याचं प्रमाण ते सुद्धा एक मुख्य कारण आहे. त्या बाबतीत काय तुम्ही सूचना दिलेल्या अधिकाऱ्यांकडे तुम्हाला काय त्याच्या बाबतीत उत्तर मिळालं? ज्या वेळेला आपण हा निर्णय केला आहे की रनिंग लेंथ मध्ये जोपर्यंतचा सीसी रोड एक बाजूचा झाला असेल, त्याची दुसरी बाजू ही आता मास्टिक अस्फाल्टमध्ये करावी, कारण 31 मे आधी रस्ता आपल्याला उघडा करायचा आहे. ज्या ठिकाणी रस्ता सुरू झाला तिथून सिमेंट कॉन्क्रीट दोन्ही बाजूने झाला, पण पुढे राहिला आहे, तर पुढचा भाग मास्टिक अस्फाल्टमध्ये करा. पण या दोन्हीची लेवल मॅच नाही झाली. मास्टिक म्हणजे अस्फाल्टचा थर जो आहे त्याच्या खाली सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडच्या डेप्थ एवढं भरणी नीट झाली नाही, तर भरणी आत राहील आणि हळूहळू मास्टिक पण आत जाईल आणि सीसी रोड आणि मास्टिक रोडच्या मध्ये अंतर गॅप पडू शकतं. हा प्रत्यक्ष अनुभव मी मुंबईत घेतलाय, तो अधिकाऱ्याने सांगितलाय. त्यावरची उपाययोजना आम्ही कडक पद्धतीने करू हे प्रशासनाने मला सांगितलंय. आणि मास्टिकच्या कामाचं सुद्धा साईटवर पाठपुरावा आम्ही करणार. आम्ही स्वतः जाणार, भाजपचे नगरसेवक, आमदार, सर्व मंत्री आम्ही रस्त्यावर उतरून काम करणार. जे करून दाखवले म्हणतायत ते विदेशात फिरून आलेत आणि आता घरामध्ये एसी मध्ये बसले आहेत. त्या उबाटा सेनेला रस्त्यावर कोणी बघितलेलं नाही. रस्त्यांच्या कामाच्या आधी तुम्ही नालेसफाईची पाहणी केलात. फक्त मुंबई महानगरपालिकाच नाही तर राज्यातील पुणे असेल, नाशिक असेल, या महानगरपालिकांना धरून हा प्रश्न आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ज्या नालेसफाईची तुम्ही पाहणी केला होता, तुम्ही काहीशी नाराजी व्यक्त केला होता. अवकाळी पावसानं अनेक ठिकाणी थैमान घातलेलं आहे. कुठेतरी या नालेसफाईमुळे न झाल्यामुळे त्याचा फटका लोकांना बसतोय. खास करून मुंबईत सुद्धा काल काहीशी अवस्था सानपाडा आणि या परिसरात पाहायला मिळाली. मला बाहेरच्या महानगरपालिकांची माहिती घ्यावी लागेल, पण मुंबईच्या बाबतीत मी स्वतः बैठक घेतली आहे. मी स्वतः नाल्यावर गेलो आहे आणि महापालिकेने जी व्यवस्था उभी केली आहे ना, आमच्या IT डिपार्टमेंटच्या एआयच्या माध्यमातून, तो एआयचा रिपोर्टच सांगतोय की बऱ्याच कंत्राटदारांनी नालेसफाईने हातसफाई केलेली आहे. गाळ कमी आणि दगड आणि माती जास्ती. हे काम पूर्ण कराय 15 दिवसापूर्वी सांगितलंय. त्या कामालाही गती आता येते आणि त्यामुळे जागरूक प्रतिनिधी म्हणून याचा पाठपुरावा करणं आणि साईटवर जाऊन कामं करून घेणं भारतीय जनता पार्टी हे करेल. जी टक्केवारी महानगरपालिकेकडनं नालेसफाईच्या बाबतीत दिली जाते त्या बाबतीत तुम्ही समाधानी आहात का व्यक्तिशः? पूर्ण समाधानी. रस्त्याच्या बाबतीत असो व नाल्याच्या बाबतीत असो, पण असमाधान व्यक्त करून राजकारण करणं एवढ्यावर मी थांबणारा नाही. ते करून घेण्यासाठी पाठपुरावा करणं मुंबईकरांना त्याची गरज आहे आणि तो पाठपुरावा करण्याची भूमिका घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलो.